नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरुवातीपासूनच या योजनेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते की ही योजना पूर्णत्वास जाईल का, ही योजना पूर्ण टिकेल का, ही योजनांचे पैसे खरंच मिळतील का, मिळाल्यानंतर खरंच ज्यांना एखादा हप्ता मिळाला तेव्हा म्हटले की याच्यानंतर निवडणुकीनंतर बंद होईल, असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आणि आता निवडून आल्यानंतर सुद्धा आता त्यांना पैसे मिळतील का असे विरोधी पक्ष म्हणा किंवा इतर जे काही रील्स वगैरे द्वारे युट्यूबवर इंस्टाग्रामवर असे संपूर्ण एक माहिती पसरवली जात आहे की याबद्दल काय आहे खरं ते सत्य आता आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ह्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ते आपण पाहण्याला सुरुवात करूया। एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी। त्यांनी एक असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी स्पष्ट उल्लेख करण्यात दिलेला आहे की त्यांच्या कार्यालयामार्फत असं निदर्शनास आलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स म्हणा व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात हा गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने सर्व जनतेस कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी, असं हे जिल्हा परिषद पुणे यांच्या ऑफिस मार्फत एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे। आणि तरी अशा पद्धतीची ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तरी सर्व जनतेने महिला लाभार्थ्यांनी कोणीही गडबडून जायची गरज नाहीये। योजनेमध्ये कुठलाही बदल वगैरे सध्या तरी स्थितीमध्ये केला जात नाही असं प्रेस नोट काढून त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। जरी काही केलेलं असेल तरी तुम्हाला तुमच्या जे काही जवळचे अंगणवाडी सेविका मदतनीस असतील त्यांच्या मार्फत किंवा अनेक प्रसार माध्यमातून तुम्हाला हे कळवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।